महाराष्ट्र की राजधानी मुंबई के आजाद मैदान से एक बड़ी और संवेदनशील तस्वीर सामने आ रही है, जहां पिछले 20 वर्षों से कॉन्ट्रैक्टर पर काम कर रहे शिक्षक अब अपने हक की लड़ाई में सड़क पर उतर आए हैं। 15 दिनों से लगातार चल रहा यह आंदोलन अब और तेज हो गया है और आज से इन शिक्षकों ने भूख हड़ताल का ऐलान कर दिया है। समग्र शिक्षक संघर्ष समिति के बैनर तले जुटे ये शिक्षक सरकार से सिर्फ एक ही मांग कर रहे हैं, स्थानीय नौकरी और सम्मानजनक भविष्य। लेकिन सवाल ये है कि 20 साल तक सेवा देने के बाद भी आखिर इन शिक्षकों को क्यों नहीं मिला हक? क्या सरकार अब इनकी आवाज़ सुनेगी या यह आंदोलन और उग्र होगा? फिलहाल आज़ाद मैदान बना हुआ है संघर्ष का मैदान, जहां शिक्षक अपने अधिकारों के लिए आर पार की लड़ाई लड़ने को तैयार है। अधिवेशन सुरू आहे। अधिवेशन सुरू असताना मोठ्या प्रमाणात आझाद मैदानमध्ये आंदोलन सुरू आहे। तुम्हाला मी दाखवतोय की मोठ्या प्रमाणात जे शिक्षक आहे, शिक्षक आंदोलन सुरू केलेले आहेत आणि जे कंत्राटदार आहे 20 वर्षापासून कंत्राटवर काम करत आहे, काय सांगाल आपण? आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू केलं आहे की कायम करा आणि कायदा करा, काय सांगाल? समग्र शिक्षा अंतर्गत गेल्या 20 वर्षापासून आम्ही करार पद्धतीवर या ठिकाणी 3377 बांधव काम करत आहोत आणि दरवर्षी अधिवेशन आलं की आम्ही त्यांना कायमची मागणी करत आहोत, शासनाकडे कायमची मागणी करत आहोत। परंतु शासन आमच्या मागणीकडे कायम दुर्लक्ष करत आहे। आज या अधिवेशनावर आमचा 15वा दिवस आहे। आम्ही या ठिकाणी जवळपास 3000 बांधव गेल्या 15 दिवसापासून 9 मार्च पासून आम्ही या ठिकाणी आंदोलन, उपोषण आणि अन्नत्याग या ठिकाणी करत आहोत। महत्वाचं म्हणजे आमच्या या मागणीसाठी शासनाने मागच्या शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी आम्हाला आमच्यासाठी कमिटी नेमली आणि तो कमिटीचा अहवाल सुद्धा आलेला आहे। तो कमिटीचा अहवाल सध्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलेला आहे आणि आता आम्हाला प्रतीक्षा आहे की त्यावर ते काय निर्णय घेतात। त्यांनी तो अहवाल शिक्षण विभागाकडे पाठवून त्यावर घेण्यास त्यांना सांगितलेलं आहे। परंतु हे सुद्धा याला सुद्धा 8 दिवस होऊन अजूनही आम्हाला त्या रिमार्कची आणि आमच्या कायमच्या प्रतीक्षा आहे। त्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे सर्वांनी की जोपर्यंत आमच्या या कायमच्या आदेशावर काहीतरी निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही। गेल्या 15 दिवसापासून आम्ही हे आंदोलन उत्तरोत्तर तीव्र करत आहोत आणि आजही आता या 3 दिवस अधिवेशनाला राहिलेलं आहे। आजपासून आम्ही अन्नत्याग हे आंदोलन या ठिकाणी करत आहोत आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही। आणखीन काही लोक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय सांगाल आपण? आज मोठ्या प्रमाणात लोक आंदोलन करत आहेत, 15 दिवस उठून गेलेले आहेत, आतापर्यंत काय झालं, काय सांगाल? आतापर्यंत आमच्यातलेच काही बांधव होते, त्यांना शासनाने सेवेत कायम केलं। मात्र उर्वरित आमचे जे 3337 कर्मचारी आहेत, त्यामध्ये विविध कॅडरचे आहेत, त्या सर्व कर्मचारी शैक्षणिक निर्देशांक वाढवण्यासाठी काम करत आहेत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचं काम चालू आहे आणि ज्या मध्ये युडायस मध्ये आपण जेव्हा पीजे इंडिकेटर्स आहेत त्याच्या माध्यमातून देशामध्ये महाराष्ट्राचा तृतीय क्रमांक आलेला होता शैक्षणिक निर्देशांक मध्ये आणि त्याचं योगदान आहे ते आमच्या सर्व या कर्मचाऱ्यांचं आहे। या निमित्तानं सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांना मी नम्रतापूर्वक विनंती करतो की आमचं जे 25 वर्षाचं योगदान आहे त्या योगदानाचं तुम्ही कुठेतरी आम्हाला या निमित्तानं सेवेमध्ये कायम करून आम्हाला उपकृत करावं आणि आम्हाला इथून पुढचं आयुष्य सन्मानपूर्वक जगण्याची एक संधी या निमित्तानं आम्हाला देण्यात यावी। तुम्ही बघू शकता की जे शिक्षक आहे आणि 15 दिवस उठून गेले, मोठ्या प्रमाणात ते आझाद मैदानावर आंदोलनावर बसले आहेत। आजपासून 15 दिवस उठून गेले, त्यांना काही न्याय मिळाला नाही। आजपासून त्या लोकांनी उपाशी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि 3 दिवस अधिवेशनाचा वाचलेला आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही असाच उपोषण सुरू राहणार आहे। त्यानंतर शफीक मुंबई।